बोलवायला गेला नव्हता ही मला दर्शन दे, मी तुझी वाट बघत बसला, असं पुंडलिकानं कधीच म्हणलं नाही महाराज. पुंडलिक का आला तुकोबाराय सांगतात बघा, का रे पुंड्या मातलासी. तुकोबाराय म्हणला ते कुणाला? पुंडलिकाला. का रे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तो धीट मागे फिरकाविले विठ. देवाला बोलवायला गेलं नव्हतं पुंडलिक. पुंडलिक काय देवाचा भक्त नव्हता, पुंडलिक आई वडिलाचा भक्त होता. मातृदेवो भव पितृदेवो भव या न्यायानं चालणारा पुंडलिक होता. आई वडिलाची सेवा सर्वतोपरी मानणारा हा पुंडलिक होता. आणि त्या पुंडलिकानं आपल्या आई वडिलाच्या सेवेच्या जोरावर पांडुरंग परमात्म्याला 28 युगापासून त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. काय केलं असं त्यानं तुम्हाला सर्वांना श्रोत आहे. कारण देवाला दुसरं काहीच आवडत नाही. कारण माऊली ज्ञानोबा सांगतात सकळ तीर्थाचे दोरे, सगळे जे तीर्थ आहेत की नाही, सगळ्या तीर्थामध्ये मोठं तीर्थ म्हणजे आई वडील आहे. आणि ते तुम्ही जर त्या तीर्थाची आई वडिलाची जर सेवा केली तर देव तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला येतो महाराज. देवाकडे जायची सुद्धा गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा आणि सुखी येतो घरा नारायण. तुम्ही आई वडिलाची विठ्ठल रुक्मिणी म्हणून पूजा करा, त्यांची सेवा करा. देवाला हुडकायची गरज नाही, देव तुमच्याकडे स्वतः हुडकेते. मी तुला बोलायला आला, मी तुला भेटायला आला, काय पाहिजे माग तुला. आणि तसंच झालं पुंडलिकाचं सुद्धा. पुंडलिक आई वडिलाची सेवा करत बसलेला होता. आणि देव काय करत असतो, देव बी उगाच प्रसन्न होत नाही. देव बी आधी परीक्षा घेत असते. आणि मग कारण घेसी तेव्हा देशी ऐसा अशी उदार. अगोदर घेतो मागून देतो. आधी परीक्षेत घेताना जर पास झालं तरच देताना. आपल्याला द्यायला 2च हात आहेत पण त्याला द्यायला 1000 हात आहेत. पण त्यासाठी त्याच्या परीक्षेत पास व्हावं लागते. आता पुंडलिक पहिले त्याच्या परीक्षेमध्ये पास झाला देवाच्या. चंद्रभागेला आज्ञा केली आणि खरंच माय बापाची सेवा करू लागले का उग सोंग करून बसले. आजकाल सोंग करणारे जास्त झाले, परमार्थाचा आव आणणारे लय, पण खरे परमार्थिक थोडे. म्हणून तर महाराज सांगतात बघा, टिळे टोपी माळा देवाचे गबाळ वागवी ओंगळ पोटासाठी. पोटासाठी परमार्थ करणारे भरपूर झाले. जगाचं कल्याण आणि आपलं कल्याण करून घेण्यासाठी परमार्थ करणारे थोडे. परमार्थातून आपलं कल्याण म्हणजे आपला स्वार्थ साधण्यासाठी परमार्थ करणारे भरपूर झाले. मग तसं देवानं मला हे पुंडलिक कसकसा बघूची टेस्ट म्हणला. चंद्रभागेला सांगितलं म्हणजे भीमा नदीला सांगितलं. ह्याने भीमा नदीच्या काठावर बसलं तो कोण? पुंडलिक. भीमेला आज्ञा केली जा खळखळ वाहत जा त्याला घेऊन म्हणले तसं तिकडे. कारण अगोदर परीक्षा बघत असतो देव. आणि त्या भीमेच्या काठावर जे कुटिया निर्माण करून त्या कुटियामध्ये आई वडिलाचे पाय दाबत सेवा करत तो रात्र बसायचा. पुंडलिकाने केला असाच प्रसंग झाला. आई वडिलाची सेवा करत असताना असं भीमा नदी वाहत आली. खळखळ 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 वाहत आली. आता सगळ्याला वाटू लागले की आता पुंडलिकाच्या आई वडिलांना पुंडलिकाला बोलती का काय. परंतु कसं असतंय, भगवान परमात्म्यावर ज्याची अतूट श्रद्धा असते मागे पुढे उभा राही सांभाळीत आले आघात निवाराया. असा तो परमात्मा आज्ञा दिल्याबरोबर भीमा नदी वाहत आली महाराज. आणि आता घेऊन जाते का काय की वाटू लागलं. परंतु पुंडलिकाचं आई वडिलाच्या सेवेचं एवढं सामर्थ्य होतं महाराज की पुंडलिकाला धक्का सुद्धा लागलेला नाही. भीमा नदी काय झाली असं पुंडलिक इथं बसलेलं आहे. आणि अशी नदी आली इकडून असं आली नाही इकडे गेली नाही, ती असं गेली ना असं इकडून गेली म्हणजे चंद्राकार वाहिली. म्हणून त्यावेळेस पासून त्या भीमेला
फक्त पंढरपुरातच काय म्हणलं जातंय? चंद्रभागा. याच कारण काय? की आई वडिलाच्या सेवेच्या सामर्थ्यामुळं त्या नदीची सुद्धा ताकद झाली पुंडलिकाला धक्का लावायची. मग बाकीच्याची तर कसे होईल यासाठी तशी आपली सुद्धा अतूट श्रद्धा आई वडिलाच्या सेवेवर पाहिजे. हा, आम्ही आई वडिलाची सेवा केलेलं दाखवतो लोकांना, पण प्रत्यक्षात करत नाही. म्हणूनच हे असं आहे. आता बऱ्याच जणांचे मत, आजकाल एक अशी फॅड निघाली तुम्हाला सांगतो, आई वडिलाची सेवा न करण्याचं. माफी मागून बोलतो तुम्हाला, पण आता जे डोळ्याला दिसते ते बोलावंच लागतंय. आजकाल काय सुशिक्षित वर्ग असं करू लागलेत, आई वडिलाला सांभाळायचं नसलं का लेकरं घेऊन लातूर रावसा असं मोठ्या मोठ्या ठिकाणी जाते. कस काय हो, तुम्ही इथे कस काय राहत नाही? नाही, आमचे लेकरं शिकण्यासाठी आम्ही लातूरला घातलो त्याच्यामुळं जातो. आणि मायबाप इकडे का मरणार? अरे तुमच्यासाठी त्यानं रक्त आटवले, त्याचं भान ठेवा एकदा आणि मग करा. आई वडिलाची पहिले सेवा करा आणि मग तिकडं करा. काय बायकून लेकरं तिकडे घेऊन गेले तर म्हाताऱ्याची अपघात आहे की पुन्हा त्यांना कोण बघणार आहे? मग हे जर शिकायचं असेल, हे जर कळायचं असेल, तुम्ही बघा शिकलेला माणूस एखादी जर माय मावली, एक उदाहरण साधं घ्यायचं, लय परमार्थात बी सखोल जायचं नाही. वड्यात ज्याला पवायला त्याला विहिरीत उडी मारायचंच नाही, कारण विहीर लय खोल असतोय. एखादी जर माय मावली पाण्याची घागर घेऊन चालली, आमच्या मावशी पाण्याची घागर घेऊन चालली, तिला 2 पोर आहेत, एक कलेक्टर आहे आणि एक आपला साधा वारकरी आहे. पाण्याची घागर घेऊन माय आली, दोघे बी असे बसलेत. त्यातलं कोणतं उठून पोरग घेईल बरं जाऊन माय बसले घागर? कलेक्टर धक्काच लावत नाही, त्याचे कपडे खराब होते. नर कपडन को डरत है, नर कपडन को ना. कारण माणसं कपड्याला भेटत असं खाली बसताना सुद्धा का असं फू 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 करून फुकतेत आणि बसतेत का? ह्या कपड्याला डाग पडू नये. महाराज ते सांगतात, नर कपडन को डरत है, नर कपडन को ना. म्हणजे कपडे खराब होतील म्हणून तू खाली बसला नाही, तसं हे जीवन खराब होईल म्हणून वागायचं सोडून दे की खराब. हे ज्याला कळले त्याचा परमार्थ आहे. कारण मळालेला कपडा धुता येतो, पण एकदा जर तुमचं चारित्र्य खराब झालं, एकदा जर तुमच्या ह्याला डाग पडला का नाही, ते धुणं लय अवघड आहे. त्याला तुम्ही निरमा लावा ना, व्हील साबण लावा ना, रिन साबण लावा, ते धुतलं जात नाही. मग यासाठी आपण जीवन जगत असताना कसं जगलं पाहिजे, मग हे जर असं करायचं तर मग काय केलं पाहिजे? त्यासाठी माऊली ज्ञानोबा सांगतात, जो मज हो या अनन्य शरण. आपण त्या भगवंताला अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे. अनन्य भावाने शरण जायचं म्हणजे नेमकं करायचं काय? आपण जेही आज करत आहोत, कुठलंही कार्य असो, आपलं संसारिक कार्य असो, परमार्थिक कार्य असो, नवे कुठलंही कार्य असो, जे कार्य आपण करत आहोत ते मी करत नाही, करता करविता तो भगवंत आहे. असं ज्याची वृत्ती आहे तो कोबराय सांगतात बघा, तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा पाय. हे म्हणणं सोपं आहे, पण करणं प्रत्यक्षात अवघड आहे. तुम्ही बघा, साधं उदाहरण घ्या. शेतात जर तुम्हाला सांगतो, लय जर शेत पिकलं समजा, आता बघा की कोणाकोणाच्या जवाऱ्या इतक्या जोरात आहेत, असं कणस वाकडे असं होऊन असं जवारी पार कलंडले. कोणाचे ऊस एवढे नंबर 1 आहेत तुम्हाला सांगतो, असं बघितलं का? मग त्याला तर म्हणलं का, काय बाबा तुमची जवारी जर हाय 1 नंबर आहे, महाराज उग नाही, रातपाट मेहनत करायला तिथं पडू ना. आम्ही लाईट 12ला आली तर चालला, 1ला आली तर चालला, 2ला आली तर चालला, म्हणून एवढं आले. म्हणजे काय करते माणूस, सगळं श्रेय आपल्याकडे घेते. म्हणजे मी केला म्हणून येऊ लागले, मी रातपाट तिथं पडून आव शेतात म्हणून होऊ लागले, असं माणसाला वाटतंय. की असं असल्यावर चांगलं झालं की आपल्याकडं, आणि एखादा साल राहू द्या पिकूच नाही, काय सोयाबीन काळं भोर निघावं, पाणीच पाणी राहिलं का
काय त्या देवाला काय कळले का नाही, जगू बी देना ना मरू बी देना. म्हणजे काय झाली नुकसानी की देवाच्या बोकांडी घालायची, आणि चांगलं केलं की आपण घ्यायचं. मग ह्याला म्हणत नाहीत शरण्य जाणं. कारण भगवंताला तुमचं चांगलं हो, चांगला काळ असो किंवा वाईट काळ असो, माझ्या भगवंताला जे मान्य आहे ते असेल, त्याच्या मनातच मला असं ठेवायचं असेल, असं ज्यानं म्हणतंय त्याला शरण्य जाणं म्हणतात. तुकोबार आहे तर परखड बोलणारे माणसं आहेत. एक जण गेलं तुकाराम महाराजाकडे, आणि ती गेलं ना, ती नव्हतं महाराज, संत नव्हता. आणि एका माणसानं म्हणलं महाराज तेव्हा ते संतच आहे, देव सुद्धा त्यावर कृपा केले. त्यावेळेस काय म्हणले माहिती का महाराजाने, मी त्याला संत मानत नाही म्हणले. कारण तुकोबाराय आचरणाला मानणारे होते. तुकोबारायाने काय म्हणले, देवाची जर त्याच्यावर कृपा असेल, देवानं जरी म्हणलं ही संत आहे, तरी सुद्धा मी मानत नाही. का करी सीते देवा करी माझे सुखे, परी मी माझे मुखे न म्हणे संत. असं न वागणाऱ्याला, नुसतं दाखवणाऱ्याला मी संत कधीच म्हणणार नाही. जो आचरणात आणून संतपणाचा खरं आचरण करतो त्याला मी संत म्हणतो, असं तुकोबाराय महाराज म्हणतात. कारण सांगणारे भरपूर असतात, असं करावं लागतंय तसं करावं लागतं, इथंच लांब घ्या सप्त्यातच असं आलं का महाराज मंडप चांगला आहे हो, फक्त एवढंच आहे, ह्याच्या जागी जर तबकडी मंडप जर राहिला असता तर लयच भारी झालं असतं. तू दे 25,000 रुपये 30,000 संग्रामला तू दे, आम्ही तबकडी लावू. आता आमची परिस्थितीच नाही तबकडी लावण्याची, तर आम्ही कुठलं लावावं तबकडी मंडप. कारण बोलता वाटे सोपे, बोलणं सोपं आहे पण कृतीत आणायचं फार अवघड असतं. मला परमार्थ टिकवण्यासाठी बऱ्याच गोष्टीत झिजावं लागतं. मला बऱ्याच अडचणी येतात, त्या सर्व अडचणीवर मात करावं लागते, तेव्हा ही परमार्थ दिसतो. हे आज दिसायला सगळं सोपं वाटतं, पण याच्या मागची धावपळ लय वेगळी असते. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, आणि जावे ज्याच्या वंशा ते मोहाकडे. परमार्थ करत असताना सगळ्याला घेऊन चालायचं म्हणजे सगळ्याची मनधरणी करावं लागते. नाही बाबा सत्ताच तुमच्यामुळे आहे, आपण किती बी झोले द्या, पण त्यांना प्रत्येकाला म्हणावं लागते बाबा तुझ्यामुळेच आहे, तू येऊ लागलास म्हणूनच होऊ लागले, तुमच्यामुळेच होऊ लागले, सगळे तुम्ही हवा म्हणूनच होऊ लागले. असं म्हणलं तरी राहते. एखाद्याला जरा जर चुकून म्हणलं का जरा शांत बसा, सगळं माझ्यामुळे बोलाले असं जर म्हणलं का तुझा सप्ता तू तिकडेच बघ म्हणते. हे असं आहे, साध्या साध्या गोष्टीत असं आहे. मग परमार्थात तर कसं आहे महाराज, कारण प्रत्येकाला वाटतंय आपलं कौतुक व्हावं, प्रत्येकाला वाटतंय. आता मला वाटत नाही होय, मला तुमच्यासारख्याला महाराज म्हणल्यावर गोड वाटते चांगलं, पण जसं महाराज म्हणल्यावर गोड वाटते का नाही, तसं शिव्या बी दिल्यावर गोड वाटावं लागतंय, तेव्हा मला महाराज म्हणावं किंवा संत म्हणावं. कारण निंदा स्तुती समान भाव राहावं माणसाची, त्याला संताच्या मार्गावर चालणं म्हणते. हो का, स्तुती केली की फुगून हुरळून जायचं, आणि एखाद्यानं मागं नाव ठेवलं म्हणजे तसं नाही. कारण जशी तुम्हाला स्तुती केल्यानंतर जितका आनंद होतो, तसंच तुमची निंदा नाराजगी केल्यावर सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करता यायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं, आणि हे शिकण्यासाठीच हा परमार्थ आहे. हो बारा सांग, माऊली ज्ञानोबा आहे तेच सांगतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, आणि शरणांगता शरण मीची एक. मी त्याच्या जन्म मरणाचं निवारण करतो. इतकंच नाही तर जे मला शरण आलेले आहेत त्यांना मी शरण्य राहतो. मग एकदा प्रसंग असा झाला, मार्कंडेय नावाचे ऋषी, त्यांच्या आई वडिलाला बऱ्याच कालावधी लग्न होऊन बरीच वर्ष झाले, त्यांना संतानच होईना गेले, लेकरू बाळच होईना गेलं. सगळं देवानं चांगलं केलेलं होतं, फक्त लेकरूच नव्हतं. त्यावेळेस आई वडील भगवान शिवाची तपश्चर्या केली, महादेवाची. आणि महादेवाची तपश्चर्या केल्याच्या नंतर महादेव प्रसन्न झाले. बोला का पाहिजे सांगा, वरम बोहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की देवा आम्हाला
एवढी वर्ष झाले आम्ही तुझी सेवा करत आहोत, सगळं आहे देवा, पण आम्हाला संतती नाही, आम्हाला मुलगा पाहिजे. ठीक आहे, दिला मुलगा. कसा पाहिजे सांगा? 2 अटी. एक तर मुलगा त्याला आयुष्य जास्त मिळेल, पण म्हणले की घोटाळा असतं सगळं. पण आयुष्य जास्त मिळेल, पण तेवढा ज्ञानी मिळणार नाही, सर्वसामान्य जीवन जगेल. आणि एक अल्प आयुष्य मिळेल, पण ज्ञानी संत मिळेल. तुला कोणतं पाहिजे सांगा? त्याने विचार केले, अवघड असं बी जीवन जगण्याला काय अर्थच नाही. जर संतच आपल्या पोटाला आला, एखादा चांगला महाराज आला, तर का फरक पडला? अल्प आयुष्य का थोडं लवकर का मरण? आपण मरावे परी कीर्ती रूपे उरावे. तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. असं जर, कारण कसं असतंय, पितरांचा उद्धार करणारे त्याला पुत्र म्हणा बघा सांगत होतो. असा जर एखादा आमचा उद्धार करणारा निघाला तर बरं झाले म्हणले आई वडिलांनी. ठीक आहे, चालते म्हणले, अल्पायुष्य दे, पण ज्ञानी संत दे बाबा म्हणले. त्यावेळेस भगवान शिवानं वरदान दिलं आणि योगायोगानं हा मुलाचा जन्म झाला. महाराज जन्मताच उपजताच ज्ञानी. सर्व विद्याभ्यास केला. वय 14 वर्ष झालं महाराज. आणि 14 वर्ष झाल्याच्या बरोबर त्याचा काळ, कारण त्याचं आयुष्यच तेवढं होतं. आणि योगायोग असा की तो शिवपूजेमध्ये होता. त्याची पूजा चालली. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. मंगलम भगवान शंभो मंगलम ऋषभध्वज मंगलम पार्वती नाथो मंगलाय तनोहर. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आता मंत्र पुष्पांजलिः. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्याहासन् तेहनागं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रदय्य साहिनेः नमो वयं वै श्रवणाय कुर्महि समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु. कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायिष्यात्. अशी पूजा चालू झाली. यमदूत आले की तिथे लगेच न्यायला यायला. यमदूत येऊन उभा टाकले. आता यम पास टाकणार. मार्कंडेय ज्ञानी होता. ओळखलं मार्कंडेयानं आपला अंतकाळ जवळ आलेला आहे. आणि मार्कंडेयानं काय केलं? त्या शिवलिंगालाच मिठी मारली जाऊ. मग शिव परमात्मा कोण आहे? काळाचाही काळ आहे. त्याला महाकाल म्हटलं जातं. आणि महाराज त्याला मिठी मारल्या बरोबर यमाचा यम पाशाचाही असर होईना गेला महाराज. शेवटी यमानं अशी कोशिश केली महाराज आणि यम पाश टाकला. आता स्पर्श करणार त्यावेळेस शंभू महादेव प्रगट झाले आणि यमाला धमकी दिली. ए यमा, काय रे म्हणले, तुला दिसत नाही का हे काय करते लिकडू? नाही, पण आता देवा तुम्हीच दिले की मस्टर लिहून बघा, तुम्हीच बघा, त्याची एक्सपायरी डेट जवळ आली आहे म्हणले. आणि आम्ही तुमच्याच म्हणण्यानुसार करतो, नीट तपास म्हणले. खरंच पाहिलं तुम्हाला सांगतो, जिथं 14 वर्ष लिहिलं होतं तिथं भगवान शंभूच्या कृपाशीर्वादाने 1400 कल्पवर्ष झाले. म्हणजे एवढी ताकद भगवंताच्या भक्तीत आहे. पण कसं अनन्य भावनेला शरण गेलं पाहिजे. तिथं निस्वार्थपणा पाहिजे. मला काही नको, भगवंता फक्त तूच पाहिजे. मग असे भक्ती करणारे आहोत का आम्ही? आज आम्ही
परमार्थ जर करायला गेलो महाराज, आमचं वेगळं आहे, आम्हाला स्वार्थ सुटलाय परमार्थामध्ये सुद्धा. आम्हाला फक्त काय वाटतं माहितीये का महाराज, आमचं मोठं नाव व्हावं. भगवंतानं आम्हाला कुण्या गोष्टीची कमी करू नये. आमचे लेकरं बाळ सुखी ठेवावं, आम्हाला सगळ्या गोष्टीत बरकत द्यावं. पैसा तर असं नुसतं पोते लावून होता वाटतं देवानं आम्हाला. आता बरेच जण येतात महाराज, एक महाराज तुमच्यासारखंच माणूस आहे हो, लय देवदेव करतोय, लय देवदेव करतोय, पण त्या देवाला बी कळून नाही का मग सदा बंडाळच. अरे बाबा, देवाचा आणि त्या बंडाळीचा काय संबंध आहे? देव तुझं चांगले बी करत नाही ना, देव तुझं वाईट बी करत नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. कारण कसं आहे, देवानं तुला स्वातंत्र्य दिले. तुला कसं वागायचं, कसं जगायचं, तुला काय कर्म करायचे ते देवानं स्वातंत्र्य दिले. आणि त्या स्वातंत्र्यानुसार तू काय करायचं ते कर म्हणते आणि त्याचे फळ बी तूच भोग म्हणते. त्याच्यात कॉम्प्रोमाइज करतच नाही देव. आता वाटते आपल्याला एखाद्याला बुडवताना, एखाद्याचं नाही नाही ती करताना वाटतंय मी योग्यच करवलो, चांगलंच करवलो. पण ज्या वेळेस ते कर्म वसुलीवर येते की नाही एकदा, मग तवा कळतंय, मग देव आठवतंय. मग देवानं पहिलेच म्हणले तुला जी कर्म करायचंय ती कर, तुझी इच्छा पूर्णच करतो आम्ही. पण त्या कर्मापासून जे होणार पाप पुण्याचा त्रास आहे ते तुला सहन करायचं आहे. आता कुठं जायची गरज नाही, सगळं इथंच फेडावं लागते. ना स्वर्ग ना नरक, इथंच स्वर्ग नरक आहे. मग त्यासाठी तुम्ही देवाला भिवू नका, पण तुमच्या कर्माला भ्या. सगळ्यात मोठं कर्माची ताकद आहे महाराज. तुका म्हणे सोपे आहे सर्व आहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. सोपं आहे, पण ते सोपं कळण्यासाठी शहाणा व्हावं लागते.